मग यांचं काही पावडर वगैरे घालायची पावडर नंबर 1 न्यूट्रिशन इन द वर्ल्ड. ते एक आहे ना कुठले संभाजीनगरचे बघा, त्यांचे 4ही पोरी डॉक्टर आहेत. एक स्किन स्पेशालिस्ट आहे, सगळ्या स्पेशालिस्टच आहेत. तर डायरेक्ट असं त्यांना काला करून दिला ना, तो काला सुद्धा असा तोडला म्हणजे एवढं असं डेंजर सांगितलं. मस्तपैकी आहे ना, घरामध्ये लावून द्यायचं आणि बघून करायचं बस. औषधी पाणी नाही ना मध्ये चालत काही बदलत माझी तू आता पुण्याला जाशील ना. मम्मीच्या ते चालू फिरायला गेलंच पाहिजे. गुडघ्याचा व्यायाम करायचा, हाताचा व्यायाम करायचा. नाही आता तुम्ही करा काहीतरी करू मॅडम करतच असते. नाही इकडे जमत नाही पण नमस्कार, मी रोहिणी सर्वेश कुशारे यांची पत्नी. माझे पती काल ग्लासगो स्कॉटलंडमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2.25 मीटर इतकी उंच उडी मारत त्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले आणि भारत देशाचा झेंडा त्यांनी ग्लासगो स्कॉटलंडमध्ये फडकावला. ही माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि विश्वास आहे की पुढे येणाऱ्या एशियन गेम्समध्ये सर्वेश याहून अधिक चांगली जंप करून भारत देशाचा झेंडा जसं स्कॉटलंडमध्ये फडकावला तसं जपानमध्ये फडकवतील आणि सुवर्ण पदक देशासाठी प्राप्त करून देतील. धन्यवाद. नमस्कार, सर्वेश कुशारे माझा मुलगा आहे. त्याने काल रात्री झालेल्या स्कॉटलंड ग्लासगोमध्ये 23व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 2.25 उंच उडी मारत रजत पदक मिळवलं आणि ते भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं. कारण यापूर्वी भारताला उंच उडी खेळामध्ये कुठेही पदक मिळालेलं नव्हतं. ते त्यांनी हस्तगत केलं आणि भारताचं नाव रोशन केलं. याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी त्यांनी 2.31 उंच उडी मारत राष्ट्रीय विक्रम त्यांनी त्याच्या नावावर केला असून 2026 मध्ये होणाऱ्या आशिया गेम्ससाठी तो पात्र झालेला आहे आणि त्यांनी त्या आशिया गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवे अशी अपेक्षा बाळगून मी त्या दृष्टीने त्याला आशीर्वाद देतो थांबतो. हॅलो, मी कैलास मुरलीधर गाजरे, माजी प्राचार्य DRB विद्यालय देवगाव. सर्वेश हा माझा विद्यार्थी. जेव्हा तो शाळेत यायचा त्यावेळेस त्याची खेळाकडे असलेली आवड आमच्या DRB विद्यालय देवगावच्या क्रीडा शिक्षकांनी बरोबर हेरली आणि त्याचा जो उत्साह किंवा जी आवड होती ती आवड म्हणजे उंच उडी त्याला दिली आणि तो अगदी बेसिक स्तरापासून त्याने सुरुवातीला जो सराव केला तो सराव फक्त त्या मक्याच्या भुशाच्या त्या पोताड्यावर सराव केला आणि त्यातून हळूहळू तो अगदी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला. तर या जिद्दी विद्यार्थ्यांना माझा सलाम असेल. थँक्यू सर्वेश. आता त्यांनीच नुकतीच काल ग्लासगो या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत सुद्धा सिल्वर मेडल प्राप्त केलं. या मेडलबद्दल सर्वेच आणि त्याच्या जे काही इतर माजी विद्यार्थी असतील त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो.